एकीकडे तळकोकणात पावसाचा जोर कायम आहे तर तिकडे विदर्भातही पावसाची संततधार सुरूच आहे। सिंधुदुर्गामध्ये पहाटेपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। देवगड निपाणी राज्यमार्गावर वडाचं झाड पडलंय, यामुळे या राज्यमार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती। तर अमरावतीमध्ये रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। अमरावती जिल्ह्याच्या चांदूर बाजार, धामणगाव, अचलपूर तालुक्यातही मुसळधार पाऊस बरसलाय, यामुळे परिसरातील छोटे मोठे नाले तुडुंब भरून वाहत होते। तर आज सकाळी अनेक शेतकरी शेतमजूर हे कामासाठी शेतात जात असताना त्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत जावं लागलं। ही दोन दृश्य आपण बघू शकतो। एकीकडे कोकणामध्ये सुद्धा पावसाची संततधार सुरूच आहे तर अमरावतीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसताना पाहायला मिळतोय। बातमी नाशिकमधून काल दिवसभर धो बरसल्यानंतर नाशकात रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे। मात्र काल झालेल्या पावसाने नाशिकमध्ये हाहाकार माजवला होता। मुसळधार पावसामुळे नाशिक शहर जलमय झालं होतं। शहरातील सर्वच रस्त्यांवर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। मुंबई नाका, सिडको, सातपूर, जुनं नाशिक, द्वारका असे शहरातील महत्त्वाचे भाग जलमय झाले होते। तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं आणि या पाण्यातूनच वाहन चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागली। यामुळे पहिल्याच पावसामध्ये नाशिक पालिकेच्या पावसाळापूर्व नाले सफाईच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे। तर सध्या नाशकात पाऊस थांबला असला तरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य पसरलंय। बातमी नांदेडमधून मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागलाय। जोरदार पावसामुळे धबधब्याचं पाणी अत्यंत वेगाने वाहतंय आणि हा आकर्षक धबधबा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले। 30 ते 40 फुटांवरून कोसळणारा हा धबधबा, उडणारे तुषार आणि कोसळणाऱ्या धबधब्याच्या एकसुरी आवाजाने पर्यटकांना वेगळाच आनंद अनुभवता येतो। आता एक ब्रेकिंग न्यूज आहे। गडचिरोलीमध्ये नक्षल्यांनी पुन्हा एकदा भ्याड हल्ला केला। यावेळी त्यांनी रस्ते बांधकामासाठी आलेल्या वाहनांची जाळपोळ केली आहे। तर उत्तर गडचिरोलीमधल्या कोर्शी तालुक्यात नक्षल्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय। कोर्शी तालुक्यातल्या गोडरी गावात एक टिप्पर आणि 2 ट्रॅक्टरची जाळपोळ करण्यात आली आहे। या जाळपोळीच्या घटनेमुळे परिसरामध्ये एकच दहशत पसरली आहे। तर लॉकडाऊनच्या काळातही नक्षली कारवाया सुरूच असल्याने आता पोलीस यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। तर याआधी 10 जून रोजी एटापल्ली तालुक्यात वन कार्यालय चाळून कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती। तर मागील 20 मे रोजी धानोरा तालुक्यामध्ये गजा मेंढीजवळ 4 ट्रक जाळण्यात आले होते। गडचिरोलीमध्ये पुन्हा एकदा नक्षल्यांनी जाळपोळ केलेली आहे। तर याआधी सुद्धा अशीच जाळपोळ केल्याचं समोर आलं होतं। बातमी जम्मू काश्मीरमधून। जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात भारतीय सुरक्षा रक्षक आणि अतिरेक्यांमध्ये आज चकमक झाली आहे। या चकमकीमध्ये 3 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलंय। तुर्कवांगम भागामध्ये काही अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या भागाला वेढा घातला आणि त्यानंतर ही चकमक झाली। तर या भागात सध्या सुरक्षा रक्षकांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे। which has been given by the authorities time and again. So I would request the parents and the elders and all the people not to allow their children to assemble in large numbers, particularly at the encounter sites. And I'm thankful to the people that they probably last when we spoke, the corps commander, me and the GOC, so we made this appeal, and I would again request them that they should consider our appeal and not allow their children to go out of their home and assemble particularly at the encounter sites.
यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। शिर्डीमधून कोरोनातून बरा होऊन घरी आलेल्या पोलिसाचा अपघातात मृत्यू झालाय। शिर्डी जवळच्या राहुरीमध्ये ही घटना घडली आहे। माधव शिरसाट असं या मृत पोलिसाचं नाव आहे। तर मुंबईतल्या सहार पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती। कोरोनावर मात करून ते आपल्या गावी आले होते। मात्र राहुरीतल्या मुळा धरणावर फिरायला गेले असताना त्यांच्या कारला भीषण अपघात झाला आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय। तर इतर 5 जण जखमी झाले।